जी पाटील दोघं बिग बॅश लीग धमाकामध्ये दोघं सुप्रीमो चषक हाताळलेले असे जबरदस्त कॉमेंटेटर निशांत पाटील आहेत. नेहमी जुचंद्र परिसरामध्ये ते आमच्या जोडीला असतात, आम्ही त्यांच्या जोडीला असतो. मागील स्पर्धा दत्ताळीची श्रद्धांजली चषकामध्ये ते देखील होते. अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते कॉम्बॉक्स मध्ये देखील. सर्व प्रेक्षकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहताच एक जबरदस्त स्पर्धा द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून साहेब चषक 2024. वेलकम निशांतजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत कॉम्बॉक्स मध्ये. तर सामना पाहायला मिळतोय जय श्रीराम उत्तन विरुद्ध श्री गणेश वीरार या दोन संघामध्ये. टॉस जिंकला होता जय श्रीराम उत्तन या संघाने आणि प्रथम शतरक्षण स्वीकारले आणि श्री गणेश वीरार या टीमला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केल्यास. सुंदर असे वातावरण, गोड गुलाबी हवा, वेड लावे जीवा ही क्रिकेटची हवा. खूप चांगली क्रीडा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. साहेब चषक 2024 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा तुम्ही पाहताय. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती प्रदीप गाऱ्या हा गोलंदाज झाला ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू. कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न इथे केला होता. चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते फलंदाज राहुल आणि इथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय अक्षयजी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला प्रदीप गाऱ्या या गोलंदाजाच्या माध्यमातून. नेहमीच पॉवर प्ले स्पेशलिस्ट राहिला आणि प्रतीक गाऱ्या म्हणजे एक विकेट टेकर गोलंदाज. राहुल कश्यप एक मोठं नाव आहे आणि त्या नावाप्रमाणे स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क पहिला षटकार येतोय राहुल कश्यपच्या बॅट मधून. साहेब चषक षटकार. थँक्यू. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेने सरळ बॅटने खेळले होते. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला राहुल कश्यपच्या बॅट मधून. इथे देखील चांगला स्ट्रोक कव्हरच्या डोक्यावरून खेळलेत. मिस टाइम फटका, शतरक्षक पोहोचतायत तिथे. चांगला प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चेंडू हवेत खेळले होते. काय फटका खेळला होता या अगोदरचा फटका, कमालीचा फटका होता. स्टँड अँड डिलिव्हर प्रॉपर पोझिशन बनवली होती आणि काही टायमिंग साधलं होतं अक्षयजी आणि षटकार देखील पाहायला मिळाला होता. जबरदस्त खेळाडू आहे राहुल कश्यप आणि या ठिकाणी जबरदस्त बॅटिंग देखील पाहायला मिळते. 2 धावेने धावफलक 8. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळायचा होता. कव्हर पॉईंट रिझनला चेंडू निघून जात आणि पॉईंट क्षेत्रामध्ये मात्र एकच धाव. एका धावेने धावफलक पुढे सरसवते. 9 धावा 4 बॉल. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. आतापर्यंत फलकावरती 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. श्री गणेश वीरार वन साइड वर्तक नगर या नावाने हा संघ खेळतोय. राहुल कश्यप भरपूर मोठं नाव आहे ठाणे क्रिकेट मधील. अगदी ठाणे ग्रामीण ठाणे सिटी क्रिकेट भरपूर जास्त तो खेळत असतो आणि आज पाहिला तर जुचंद्रच्या मैदानावरती देखील चांगली बॅटिंग त्यांनी सातत्याने केली आहे. त्यावेळी चांगला स्ट्रोक आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचले, चेंडूचा पाठलाग करतायत. इथे 2 धावा मिळतील. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि या चेंडूला फक्त दिशा दिली. अलॉंग द कार्पेट खेळले होते ऑफ साईडला. शतरक्षक पोहोचले अक्षयजी आणि इथे 2 धावा मिळाल्या. नक्कीच आज श्री गणेश वीरार वर्तक नगर या नावाने आज संघ पाहायला मिळते. मात्र नेहमी आरके वर्तक नगर या नावाने जेव्हा जेव्हा जुचंद्र परिसरामध्ये आलाय तेव्हा हा संघ पाहिलाय. रणजित दादांवरचं प्रेम देखील भरपूर आपण पाहिले. मात्र आज श्री गणेश विरार वर्तक नगर हा संघ पाहायला मिळते. 5 बॉल 11 धावा या फलकावरती. अंतिम बॉल या पहिल्या ओव्हरचा. यावेळी मात्र जास्त बाहेर निघणारा चेंडू. पंच मात्र या ठिकाणी इशारा करतायत. विशाल नाईक सर वाईट बॉल. एक्स्ट्रा धावेने धावफलक 12. खराब चेंडू होता. लाईन चुकीची होती. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि ते वाईट चेंडू पाहायला मिळाला. चांगल्या रीतीने गोलंदाजी करावी लागेल. प्रतीक गाऱ्या एक चांगला गोलंदाज आहे. कालच्या रात्रीमध्ये देखील चांगली गोलंदाजी करण्याचा त्याने प्रयत्न केला. या मॅच मध्ये देखील त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण मोठी स्पर्धा खेळतोय हा संघ आणि मोठी स्पर्धा हे नेहमी खेळत असतात. त्यामुळे अनुभव देखील भरपूर मोठा आहे जय श्रीराम उत्तन या संघाकडे. यावेळेस पाहिलं तर चेंडूला फक्त दिशा दिली. एका धावेमध्ये परावर्तित केलं. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना श्री गणेश वन साइड वर्तक नगर या संघाने धावफलकावरती धावा केल्या त्या 13 धावा. 1 ओव्हर 13 धावा. देऊया डीजेला संधी आणि येऊया मॅचच्या दिशेने. ऐकत राहा, पाहत राहा साहेब चषक 2024.
थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघतोय द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित साहेब चषक 2024 आणि एका साईडला जय श्रीराम उत्तन. काय फॉर्म मध्ये आहे संघ. मॅकमिलन गोविंद तितक्या फॉर्म मध्ये हा प्लेअर दिसला नाही, मात्र बाकीचे खेळाडू कौतुक करेना. मॅकमिलन टप्पा या बॅटरचा विजय मामा चषकामध्ये सलग 5 षटकार त्याच्या बॅट मधून आले होते. विशाल भोईर आमचे अप्रतिम स्कोरर, त्यांना विनंती केली मंचाशी संपर्क साधा. विशाल दादा भोईर, मॅन विथ गोल्डन फिंगर, इथे संपर्क साधायचा आपण. 13 धावा फलकावरती 1 ओव्हरमध्ये. आणि बॅटर केतनचं कौतुक करेन, कारण की स्वतःला स्ट्राईक ठेवली. लेफ्टीला ॲडव्हान्टेज आहे आणि रेल्वे एंडनी गोलंदाजी होत असताना इथे लेफ्टी बॅटरला वाहता वारा आहे, त्या कारणास्तव ही 1 धाव कंप्लीट केली. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार. चला टाइमर आम्ही सेट केलाय, जेवढा टाइमपास कराल तर शेवटच्या ओव्हरला तुम्हाला 1 प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल. म्हणूनच फलकावरती धावा ज्या आहेत 13 धावा 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये रंगनाथ देशमुख यांची देखील पाहायला मिळते. सर्व गोष्टी इथे बारकाईने पाहिल्या जातात. पाण्याची सुविधा असेल, त्यानंतर खेळपट्टीवरची झाडू मारण्याचं काम, संपूर्ण सिस्टमॅटिक मॅनेजमेंटची जबाबदारी ते देखील सांभाळतात. म्हणूनच रंगनाथ देशमुख आपला आभारी आहोत. 5 ओव्हरचा मॅच आहे. प्रत्येक मॅच 5 ओव्हरचा आहे. यावेळी मात्र बाहेर निघणारा चेंडू. बॉलिंग मार्क वरती आपण बघतोय मॅकमिलन गोविंद, एक मोठं नाव, मात्र 14 धावा वाईटच्या स्वरूपात 1 धाव. चांगला गोलंदाज आहे, परंतु पहिला चेंडू टाकत असताना वाईट बॉल पाहायला मिळतोय. एका बाजूला किरण बोबडे हा खेळाडू पाहायला मिळतोय. यावेळेस खोलवर टप्प्याला चेंडू आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह, चांगला चेंडू पाहायला मिळाला. या चेंडूवरती मोठा फटका खेळू शकले नव्हते. चांगला चेंडू. मॅकमिलन गोविंद भरपूर मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वामधील. आयकॉन प्लेअर म्हणून तो भरपूर स्पर्धा खेळतोय. ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील त्याचं सातत्य पाहायला मिळतं. पुढचा बॉल यावेळी समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक येतो, इथे मात्र कोणतीच चूक होणार नाही. जगलिंग कॅच पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुटला होता, मात्र चांगल्या पद्धतीने कमबॅक फिल्डरचं. आणि इथे पहिला विकेट. फलकावरती धावा 14 असताना. थँक्यू. महत्वाची विकेट मिळवली. किरण बोबडेला इथे बाद केलं. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला प्रतीक गऱ्या होता. चांगल्या रीतीने त्याने झील टिपलाय. मॅकमिलन गोविंदचं कौतुक करावं लागेल. पार्टनरशिप ब्रेक केली आहे, कारण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 13 धावा. पहिला चेंडू टाकत असताना वाईट बॉल आणि तदनंतर डॉट चेंडू. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न किरण बोबडेने केलाय. फटका फसलाय आणि तदनंतर काय चांगली झेल कंप्लीट केली आहे. अफलातून विकेट मिळवली. चांगला खेळ पाहायला मिळतोय. जय श्रीराम उत्तन, नितीनजी वारे हे नेहमी या संघाला पुरस्कृत करत असतात आणि यंदाच्या हंगामामध्ये 10 वेळा या संघाने अंतिम विजेतेपद पटकावले. जय श्रीराम उत्तन भरपूर मोठं नाव आहे आणि सध्याच्या घडीला ग्रामीण क्रिकेटमध्ये या संघाचा बोलबाला राहिला. कारण जर पाहिलं तर सागरी क्रिकेट खेळण्यासाठी हे जाणले जातात. भरपूर जास्त मेहनत घेत असतात आणि या मैदानावरती खूप चांगला खेळ देखील त्यांचा सातत्यानं पाहायला मिळतोय. मॅकमिलन गोविंद बॉलिंग ट्रॅकवरती. नवीन फलंदाज जुगेश मैदानावरती येतोय. स्लोअर वन, फुल टॉस चेंडू आहे. बिग हिट केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील का? उलट दिशेने जात असताना काय कॅच कंप्लीट केलाय. वॉट अ कॅच. अफलातून झेल. लाजवाब लाजवाब. थँक्यू डीजे. उलट दिशेने धावत असताना सीमा रेषेच्या जवळ आणि निखिल, काय जबरदस्त कॅच ऑफ द मॅच आपण बघतोय. या अगोदर आपण पाहिलं होतं पहिल्या दिवसामध्ये रवी वाघमारेचा तो झेल आणि तिथे डाय मारली होती त्या फिल्डरनी. तो होता कॅच ऑफ द डे. मात्र ही देखील कॅच ऑफ द डे म्हणायला वावगं ठरणार नाही. कॅच ऑफ द मॅच. आणि कदाचित जर असंच चालू राहिलं तर ही कॅच ऑफ द टुर्नामेंट देखील पाहायला मिळेल. जबरदस्त कॅच होता.
लाजवाब अफलातून कॅच, उलट दिशेने धावणं, शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवणं, सीमारेषेच्या जवळ जाणं आणि तदनंतर शरीराचं नियंत्रण ठेवणं ही भरपूर मोठी गोष्ट आहे. आणि आज काय कंप्लीट कॅच झेल कंप्लीट केलाय. लाजवाब निखिल होते आणि रेनॉल्ड यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक या झेलसाठी. लाजवाब झेल होता. जुगेश या खेळाडूचा पहिला चेंडूचा फेस करत असताना हवेत खेळले होते आणि ते चांगला झेल त्यांनी कंप्लीट केला. 2 विकेट इथे गमावले. श्री गणेश विरार वर्तकनगर या संघाने न्यू बॅटर मैदानावरती शिवा दाखल होतोय. मॅकमिलन गोविंदचं कौतुक करावं लागेल. आज चांगली गोलंदाजी करतायत. फलंदाजीमध्ये अलीकडच्या काळामध्ये फारसे यश या खेळाडूला आलं नव्हतं, परंतु गोलंदाजी करत असताना दमखम दाखवत असतात. चांगली कॅप्टन्सी पाहायला मिळते. चांगलं फिल्डिंग सेटअप देखील ते करत असतात आणि इथे जर पाहिलं ना तर विकेट देखील मिळवली. गोलंदाज हॅट्रिक वरती आलाय आणि हॅट्रिक करता विकेट हॅट्रिक, चौकार षटकार हॅट्रिक. आज 3000 रुपये आहेत रणजित दादा किडे यांच्या वतीने. काय हॅट्रिक घेतली जाईल. मॅकमिलन गोविंद बॉलिंग मार्क वरती अप्रतिम सपोर्ट फिल्डरचा मिळालाय आणि आता तोच बॉलिंग मार्क वरती हॅट्रिक बॉल. अजूनपर्यंत बरेच बॉलर हॅट्रिक वरती आलाय, एकही हॅट्रिक सिद्ध झाली नाही. काय ती होईल तर डेफिनेटली नाव आहे मॅकमिलन गोविंद. पहिला खेळाडू ठरतोय ज्याने या स्पर्धेमध्ये हॅट्रिक घेतले ऍज अ बॉलर म्हणून. आणि इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त 14 धाव संख्येवरती 3रा विकेट डाऊन. थँक्यू. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. विकेट हॅट्रिक मिस्टर मॅकमिलन गोविंद सादर करतो या मॅच मध्ये. अफलातून गोलंदाजी. सुरुवातीला पाहिलं तर फलंदाजाला बाद केलं. सुरुवातीच्या चेंडूवरती व्हाईट बॉल, तदनंतर डॉट चेंडू, तदनंतर किरण बोबडेची विकेट मिळवली. जुगेश बाद झाला आणि शिवा देखील इथे बाद झालाय. काय गोलंदाजी करतायत मॅकमिलन गोविंद, इम्प्रेस करतायत. भरपूर मोठं नाव आहे. का माझ्या नावाचा उल्लेख केला जातो, का मला आयकॉन फिल्डर म्हणून सिलेक्ट केलं जातं, पुन्हा एकदा सिद्ध करतो या खेळाडू या मॅच मध्ये. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते मॅकमिलन गोविंदच्या माध्यमातून. स्लोअर वन इथे देखील हवेत खेळलेत. फटका फसलाय. शतरक्षक पुन्हा एकदा डाऊन द बॉल येईल का. चांगला एफर्ट्स लावलाय परंतु बॉल थांबणार नाही. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू. हेमंत सोनावणे आपण बघतो आणि जबरदस्त एफर्ट देखील फिल्डरचा पाहायला मिळालं. ठाणे पोलीस मध्ये कार्यरत आहेत, मात्र तेवढंच चांगला बॅटिंग त्याचा पाहायला मिळते. आल्या आल्या षटकार मारलाय आणि मॅकमिलन गोलंदाज केलंय जाते भव्य स्वागत या गोलंदाजाचं. 3 विकेट घेतल्यात, मात्र 3 विकेट करता हॅट्रिक घेतल्यानंतर 3000 रुपये आरके एंटरप्राइजेसचे मालक रणजित दादा किणी आमच्यापर्यंत ते जमा सुद्धा केल्यात. षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा धावसंख्येला आकार आलाय. 20 धावा, 3 विकेट आणि राहुल कश्यप अजूनही मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंगला. यावेळी जबरदस्त चेंडू ऑफ स्टंपवर पिचिंग केलाय आणि त्यानंतर थोडासा बाउन्स प्राप्त झाला होता. इथे थर्ड अंपायर घेतला जातोय. अंपायरच्या माध्यमातून चेक केला जाईल हा चेंडू. नक्कीच आमचे पंच या ठिकाणी पाहणी करतील अगदी काय घडलं या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु हेमंत सोनावणेच्या बॅटमधून एक चांगला फटका पाहायला मिळाला. त्या चेंडूला हॅमर केला होता अगदी समोरच्या दिशेने. चांगला स्ट्रोक सजवलाय. संघाची धावसंख्या आतापर्यंत पोहोचली या 20 या आकड्यावरती. इथून पलटवार करावा लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा, या षटकामध्ये धावा येत नाही आहेत, कारण चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतायत मॅकमिलन गोविंद. आज पुन्हा एकदा या खेळाडूने सिद्ध केलाय. काय जबरदस्त क्रिकेट खेळत असताना. आणि इथे वाईट बॉल आहे. पंचांना अगदी या ठिकाणी आमचे तिसरे पंच पाहणी करतील आणि निर्णय सोपवलाय. इट इज अ वाईट बॉल. वाईट काय तर जास्त डोक्याच्या वरून हा चेंडू बाउन्स झाला होता आणि म्हणूनच 1 बाउन्स इथे वॉर्न देखील केलं जाते. गोलंदाजाला जास्त उंची प्राप्त झाली. बॅटरची हाईट देखील तेवढीच आहे, मात्र त्याहून जास्त उंची. बॅटरने इथे फटका खेळण्याचा इरादा केला होता, मात्र वाईट बॉलचा इशारा. 21 धावा, 3 विकेट. अंतिम बॉल या दुसऱ्या ओव्हर मधला.
गोलंदाज ओव्हर द विकेट. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉट थर्डमॅनच्या रिझनमध्ये चेंडू जातोय. फ्लाइंग स्लीपचा शतरक्षक पुढे येतोय अगदी त्या ठिकाणी गली क्षेत्रामध्ये आणि चेंडूला अडवतोय. तत्पूर्वी फक्त एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती इथे जाऊन पोहोचली या 22 या आकड्यावरती. थँक्यू. या ओव्हरमध्ये बरंच काही घडलं. एक षटकार आला, वाईड आला, 2 वाईड्स आले आणि त्यानंतर लगातार 3 विकेट. हॅट्रिक घेतल्यानंतर रणजितदादा किणी यांच्या माध्यमातून 3000 रुपये. काल 2 होते, आज लगेच एक वाढलाय 3, उद्या 4, परवा 5 असं आपल्याला पाहायला मिळेल. बक्षिसांचा वर्षाव आणि एक संजीवनी देण्याचा प्रयत्न रणजितदादा किणी यांच्या वतीने. 2 ओव्हर 22 धावा, 3 विकेट आतापर्यंत प्राप्त केल्यात. गोलंदाजी करत असताना जय श्रीराम उत्तण संघ बॉलिंग मार्कवरती आलाय. बॉलर रायनल इतूर. नेहमीच या गोलंदाजाची कन्सिस्टन्सी पाहिले, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नाव गाजवलेला खेळाडू आहे आणि आता तोच बॉलिंग मार्क वरती. रायनल पहिला बॉल घेऊन येईल. स्ट्राईक इनला हेमंत. 2 चेंडूमध्ये 7 धावेंवरती वैयक्तिक खेळी. राहुल कश्यप 4 बॉलमध्ये 9 धावेंवर खेळतोय. तो नॉन स्ट्राईक इनला जास्त काळ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल हेमंत करता स्टेप आउट केलंय. कुठेतरी स्विंग मोडायचं होतं आणि इथे मात्र रनआउटची संधी. मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एका धाव्याने धावफलक पुढे सरकले. 23 धावा, 3 विकेट. दुसऱ्या ओव्हर नंतर आता हा पहिला बॉल तिसऱ्या षटकातील आपण पाहिला तर अप्रतिम. रायनल इतूर. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली या 23 या आकड्यावरती. गोलंदाज पाहिलं तर रायनल हा गोलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाज ओव्हर द विकेट. यावेळेस खोलवर टप्प्याला चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळत. लॉंग ऑनला शतरक्षक आहे तिथे, चांगलं शतरक्षक पाहायला मिळतं आणि इथे एकच धाव. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या 24 या आकड्यावरती. मागील षटकापासून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते जय श्रीराम उत्तन या संघाची या मॅच मध्ये आणि त्या कारणास्तव चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते उत्तन संघाच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळी हेमंत फ्लिक करायचं होता, मात्र स्क्वेअर लेगला शॉट, स्क्वेअर लेगला चेंडू निघून गेला. लेग बाईटच्या माध्यमातून एक धावेल. एका धावेने धावपळक पुढे सरकले. 25 धावा. म्हणजेच गोलंदाज रायनल इतूर देखील अप्रतिम गोलंदाजी करतोय. 2 सिंगल आल्यानंतर ही लेग बाईटची धाव. 25 धावा, 3 बॉल. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. एक जबरदस्त गोलंदाज पाहायला मिळतोय रायनल इतूर. ओव्हर द विकेट. लोअर फुलटॉ चेंडू होता, मिड विकेटला खेळले. डीप मध्ये शतरक्षक आहे तिथे, चांगलं शतरक्षण. चेंडूची फेकी देखील चांगली आणि इथे धावबाची संधी आहे, परंतु वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 27 या आकड्यावरती. 4 बॉल 27 धावा. इथे सिंगल डबलला आता प्राधान्य दिले जाते आणि राहुल कश्यप स्ट्राईकिंगला आपण बघतो. कधीही गेम चेंज करू शकतो असा खेळाडू आहे. गेम चेंजर खेळाडू आणि एका प्रकारचा रण मशीन वर्तकनगर या संघाच्या माध्यमातून. पुढचा बॉल. इथे मात्र सेट फटका खेळायचा होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे प्रतीक. इथे मात्र मिसफिल्ड होते आणि पाहता पाहता चेंडू त्याला बेट करून निघून जाते. मिसफिल्डचा येतोय साहेब चषक चौकार. थँक्यू. संघाची धावसंख्या 31 या आकड्यावरती. रायनल इतूरच्या विरोधात एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. यावेळेस इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न, उलट दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला होता राहुल कश्यपचा. इथे डॉट चेंडू येतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. वेगवान चेंडू होता, खोलवट टप्प्याचा चेंडू होता, उत्तरच नव्हतं फलंदाजाकडे. इथे डॉट चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जय श्रीराम उत्तन या संघाने या मॅच मध्ये दाखवली आहे. मोठे फटके खेळण्याची संधीच दिली नाहीये. मॅकमेलन गोविंदचं कौतुक करावं लागेल, कारण दुसऱ्या षटकामध्ये विकेट हॅट्रिक घेतली, दबाव टाकला. मधल्या फळीमध्ये फलंदाजी करत असताना एका बाजूला हेमंतला पाहतोय, त्याच्या बॅटमधून षटकार आलाय, परंतु तदनंतर त्याने देखील संघर्ष केलाय. तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत.
अप्रतिमे संगीत. जेवढ्या वेळा कानावरती संगीत येते ना तेवढ्या वेळा ऐकण्यास भाग पडते. जबरदस्त हे टायटल सॉन्ग आपण बघतोय. मोहनदादा पाटील यांचं गुणगान गाणारं हे संगीत पेश केलं जातंय डीजे शक्तीच्या माध्यमातून. 3 ओव्हर 31 धावा आणि 3 विकेट्स. आतापर्यंत बॅटिंग करत असताना श्री गणेश विरार वर्तकनगर हा संघ पाहायला मिळतोय. पुरस्कर्ते आहेत श्री गणेश विरार आणि वन साइड वर्तकनगर या नावाने जास्त प्रसिद्ध असलेला संघ आपल्याला बॉलिंग मार्क वरती आता न्यू गोलंदाज एल्सन येतोय. एल्सन देखील अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. नेहमीच कन्सिस्टन्सी या गोलंदाजाकडे आहेत आणि बेस्ट बॉलिंग अटॅक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते तो जय श्रीराम उत्तन संघ. 4थी ओव्हर एल्सन घेऊन येतोय. यापुढे होणारा मॅच देखील महत्वाचा आहे आणि त्याचा टॉस देखील आम्ही अनाउन्समेंट करणार आहोत. ऑफ स्टंप वर पिचिंग केलं. आउटसाइड ऑफ स्टंप वाईड बॉलचा इशारा. 100 धावेने धावफलक 32 धावा 3 विकेट 3 ओव्हर आणि पहिलाच बॉल एल्सनचा वाईडच्या स्वरूपात. निशांजी खराब चेंडू होता. इथे जर पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईट बॉल पाहायला मिळाला. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये कमी धावा पाहायला मिळाल्या या मॅच मध्ये. गोलंदाज ओव्हर द विकेट. यावेळेस समोरच्या दिशेने खेळत चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते. अलॉंग द कापेट चेंडू ट्रॅव्हल झाला होता. चांगला ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि ते एकच धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या 33 या आकड्यावरती. 3 विकेट 33 रन. 3 पुन्हा काही चेंडू फेकून झालाय. 5 ओव्हरचे गेम आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये. कारण की पहिला मॅच जो होता प्रेक्षणीय मॅच झाला. त्यानंतर मात्र सर्व मॅचेस जे आहेत 5-5 ओव्हरच्या शेड्यूल नुसार आज आपण बघतोय 1 षटक कमी. काल 6 ओव्हर पहिल्या दिवसात देखील पाहिलेत आणि आज 5 ओव्हरचा गेम. इथे मात्र जबरदस्त फटका इनसाइड आउट आणि यावेळी मात्र जबरदस्त फटका कव्हरच्या वरून येतोय. दर्जेदार धमाकेदार साहेब चषक षटकार. बिग हिट. पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची. थँक्यू. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. राहुल कश्यपच्या बॅट मधून इनसाइड आउटचा फटका होता. एल्सनच्या विरोधात ठोकलाय. फुलटॉस बॉल इथे हवेत खेळलेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील का, परंतु पंचाने नो बॉलचा घोषित केलाय. इथे खराब चेंडू होता. बीमर चेंडू. नो बॉल. 2 धावा मिळाल्या. अगदी 3 धावा या चेंडूवरती, कारण नो बॉलचा चेंडू देखील पाहायला मिळाला आणि पुढचा चेंडू मात्र फ्रीट असेल. भीमर चेंडू होता. शरीर भेदी चेंडू. बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर राहिला. हवेत खेळले होते. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पुढे आलेत आणि ते 1+2 अशा 3 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. नक्कीच 9+2. हाईट इज अ फॅक्टर. कमरेपेक्षा वरती बॉल आणि थर्ड अंपायर लगेच पुन्हा एकदा जॉईंट होतील. अंपायरने थर्ड अंपायर घेतलाय. प्लेयर साठी रिव्ह्यू नसेल, फक्त अंपायर करता आहे. याकडे लक्ष असू द्या. आणि अंपायर तुमचा डिसिजन जो असेल तो फायनल डिसिजन असेल. तर नक्कीच या ठिकाणी आगमन होते या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे प्रणेते आणि ज्यांच्या मुली क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय असे आदरणीय सन्माननीय मोहनदादा पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन. त्याचं देखील आपण करूया. हार्दिक हार्दिक स्वागत. दुपारच्या सत्रामध्ये सामना सुरू आहे. एका बाजूला जय श्रीराम उतन संघ पाहतोय आणि एका बाजूला श्री गणेश वर्तकनगर या टीमला आपण पाहतोय. फ्री हिटचा बॉल. 42 धावा फलकावरती 3 विकेट. तिसरा चेंडू. स्ट्रायकरला बॅटर राहुल कश्यप 10 बॉल मध्ये 24 धावा संख्येवर खेळतोय. जबरदस्त बॅटिंग.
फ्रेडचा बॉल स्टायलिश फटका हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला उडवून दिलंय. इथे मात्र चेंडू निघून जातोय सीमारेषी पार. राहुल कश्यपच्या बॅट मधून येतोय दर्जेदार साहेब चषक षटकार. थँक्यू. राहुल कश्यप चांगली बॅटिंग करतायत. त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 11 चेंडूमध्ये 30 धावा आपण पाहतोय. अक्षरशः बरसले. सुरुवातीला लवकर फलंदाज बाद झाले, परंतु राहुल कश्यपचं कौतुक करावं लागेल. सलामीला आले होते, सुरुवातीला संयम दाखवला आणि तदनंतर काय चांगली बॅटिंग करतायत. अल्सन ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू डॉट येतोय. थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं आणि इथे डॉट चेंडू पाहायला मिळाला एल्सनच्या माध्यमातून. चांगला सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, त्यामुळे हा सामना रंगेल. कारण दोन्ही संघ जेव्हा बलाढ्य असतात ना, तेव्हा सामना रंगतदार पाहायला मिळतो. हे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपण भरपूरदा पाहिलंय आणि हा सामना देखील रंगताना पाहायला मिळेल. एका ताकदीचे दोन्ही संघ आणि म्हणूनच कडवी लढत, कडवा संघर्ष. यावेळी मात्र ऑन साइडला ड्राईव्ह केला जातोय. क्षेत्ररक्षक डिपमधून पुढे सरकेल स्क्वेअर लेगचा. तिथपर्यंत मात्र एकच धाव. 49 धावा 5 बॉल. बॅटिंग मधून धावा देखील येत आहेत आणि या अगोदर हॅट्रिक देखील आपण पाहिले. म्हणजे मॅकमिलन गोविंद व्यतिरिक्त बाकीच्या गोलंदाजाला विकेट मिळत नाही, ही एक मोठी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर सुरू आहे. आतापर्यंत चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. यावेळेस चांगला स्ट्रोक खेळलेत. ऑन साइडला मिड विकेटला प्रोटेक्शन आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूची फेकी खराब राहिली आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. कॉलिंग खराब होती. इथे जर पाहिलं तर हेमंत तयार नव्हते धाव घेण्यासाठी, परंतु इथे फेकी खराब राहिली आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 51 या आकड्यावरती. चांगली धावसंख्या अक्षयजी आतापर्यंत उभारली आहे. श्री गणेश वर्तक नगर या संघाने अगदी जर पाहिलं तर सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये भरपूर कमी धावा होत्या, परंतु राहुल कश्यपनं कमालीची बॅटिंग या मॅच मध्ये केली आहे. नक्कीच, नो डाऊट. दुपारच्या सत्रामध्ये अनेक पाहुणे मंडळी पुन्हा एकदा जॉईन होत आहेत. निलेश दादा म्हात्रे आपलं देखील हार्दिक स्वागत. नितीन दादा पाटील आपलं हार्दिक स्वागत. वेलकम. भावेशजी पुणेकर आपलं देखील हार्दिक स्वागत. 4 ओव्हर 51 धावा 3 विकेट्स आतापर्यंत आपण बघतोय. जबरदस्त खेळ आणि उत्तण संघ देखील एक बलाढ्य संघ आहे. जय श्रीराम उत्तण. मॅकमिलन गोविंद सारखा खेळाडू आहे. मॅकमिलन टप्पा, नेक्सन, जस्टिन, निखिल, प्रतीक, रायनल, एल्सन, डेन्झिल, योहान, विकी अशा प्रकारची प्लेइंग 11 आपण बघतोय. म्हणजेच हा संघ देखील त्याच ताकदीचा आहे आणि समोरचा वर्तक नगर संघ देखील चांगला फॉर्म मध्ये आहे. तर नक्कीच एका बाजूला आपण वर्तक नगर वन साइड या टीमला पाहतोय. या सगळ्यामध्ये महेशला पाहतोय. राहुल आहे, रवी, जुगेश, विक्रम, पियुष, किरण आणि शिवा, हेमंत, शिवांश, आकाश आणि सुमित पाटील हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आणि आतापर्यंत चांगला खेळ साकारलाय वर्तक नगर या संघाने. बॉलिंग ट्रॅक वरती रायनल येतूर, भरपूर मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वामधील. अलीकडच्या कालामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. फुलटॉस बॉल आहे. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय अगदी लॉंग लेगच्या जवळ. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 53 या आकड्यावरती. नक्कीच रायनल इतूरला पुन्हा एकदा आपल्या सेकंड स्पेल मध्ये बोलवलं जाते. स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट आणि आतापर्यंत 1.1 चेंडू त्याचं फेकून झालं. म्हणजे 1 षटक 1 चेंडू 11 धावा खर्च केल्यात. 53 धावा संख्या आणि यावेळी मात्र चेंडूला फेकून दिलंय स्वर्गीय रवींद्र मालजी पाटील. स्टँड मध्ये सलामी देणारा येतोय दर्जेदार साहेब चषक षटकार. थँक्यू. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडूला लॉफ केलाय. सीमारेषेच्या पलीकडे हा चेंडू गेलाय. 7 धावांसाठी षटकार. खूप चांगला फटका सजवलाय. फलंदाज राहुल कश्यपनं चांगली बॅटिंग करतोय. राहुल कश्यप एका बाजूला सातत्याने विकेट जात असताना मैदानावरती ठाण म्हणून बसला हा फलंदाज आणि चांगली बॅटिंग करतोय. आतापर्यंत 15 चेंडूमध्ये 39 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात या मॅच मध्ये. जबरदस्त संघाला सावरलाय.
कारण सुरुवातीला लवकर फलंदाज बाद झाले, 4 विकेट लवकर गमावले, तदनंतर हा फलंदाज मैदानावरती 3 विकेट गमावले आणि तदनंतर मैदानावरती आले. इथे फुल टॉस बॉल ऑन साइडला, शतरक्षक आहे मिड विकेटला, करणार नाहीये चूक, इथे झेल टिपलाय, परतावा लागेल या फलंदाजाला. विकेट डाऊन. थँक्यू. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं लोवर फुल टॉस बॉल होता आणि या बॉलला मात्र क्लिअर करता आला नाही. जबरदस्त कॅच पकडलाय डॅन्झिल या फिल्डरने. आपण बघतो डॅन्झिल पाटील मिड विकेट रिझनला फिल्डिंग करत असताना चांगले झेल त्यांनी कॅरी केलाय आणि 59 धावा असताना चौथा धक्का लागलाय बॅटिंग करत असताना. आपण बघतोय श्री गणेश विरार वर्तकनगर 3 बॉल फेकून झाले. चौथा बॉल रायनल इथूर एक षटकारांशी कमबॅक करतोय. विकी येतोय न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी होत असताना पहिले एंड कडून आपण बघतोय गोलंदाजी मार्गावर रायनल इथूर. आल्या आल्या मात्र विकीने देखील इरादे स्पष्ट केलाय. हाय अँड हँडसम ह्यूज इट षटकार बिग ब्लास्ट. Thank you DJ. So elegant, so beautiful. Just 6 looking like a wow. षटकार येतो आणि 65 धावा या फलकावरती. 4.4 चेंडू फेकून झाल्या. 2 चेंडू शिल्लक या इनिंगचे. हॅट्रिक घेतल्यानंतर असं वाटलं की थोड्याशा धावसंख्येला लगाम लागेल की नाही, मात्र राहुल कश्यपने खेळलेली ती इनिंग आणि त्यानंतर येणारा बॅटरवरता तितका प्रेशर नव्हता. विकीने आल्या आल्या षटकारनिशी खातं उघडलं जात आहे आणि स्वॅगचे स्वागत रायनल इथूर या गोलंदाजाचं केलं जाते. 65 धावा 4 विकेट आतापर्यंत. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकार आलाय फलंदाज विकीच्या बॅटमधून. यावेळेस खोलवर टप्प्याला चेंडू होता, ब्रेकिट करण्याचा प्रयत्न. लॉंगनला शतरक्षक आहे तिथे पुढे आलेत आणि इथे खराब शतरक्षक पाहायला मिळालं. मॅकमिलन गोविंद तिथे होता आणि इथे 2 धावा कंप्लीट झाल्या आणि तिसरी देखील कंप्लीट झाली. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 3 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली 68 या आकड्यावरती. चांगली धावसंख्या उभारली आहे. सुरुवातीला असं वाटलं होतं की कमी धावा पाहायला मिळतील, परंतु राहुल कश्यपचं कौतुक करावं लागेल. काय बॅटिंग केली, अक्षरशः तो बरसला परंतु बाद झाला. इथे विकी देखील चांगली बॅटिंग करतोय आणि हेमंत देखील. अंतिम बॉल या इनिंगचा. अंतिम बॉल देखील वाईडचा इशारा. आउटसाइड ऑफ स्टंप धाव घेण्याचा प्रयत्न आहे, स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न आहे. विकेट देखील जाईल. वाईड बॉलचा इशारा आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट जातो. 69 धावा इथे मात्र 5 गडी बाद. अंतिम बॉल अजून शिल्लक. जाऊया डीजेकडे. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची. थँक्यू डीजे. अंतिम बॉल या इनिंगचा. मॅकमिलन गोविंद शो पाहायला मिळेल का? मॅकमिलन टप्पा पुढच्या इनिंग मध्ये. अंतिम बॉल हेलिकॉप्टर पद्धतीने खेळायचा होता. जमिनी लगत हा फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून गेलाय. फिल्डर आहे. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथे धाव घेत असताना धावचीच्या माध्यमातून विकेट देखील जाताना दिसते. 2 धावा येतील आणि फलकावरती 71 धावा आणि 72 धावेचं आव्हान सामोरं ठेवलंय 5 षटकांमध्ये. जय श्रीराम उत्तन या संघाकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे. मॅकमिलन गोविंद शो पाहायला मिळेल का? मॅकमिलन टप्पा शो पाहायला मिळेल का? हे देखील पाहिलं जाईल. आणि एका साईडला गोलंदाजीचा अटॅक देखील वर्तकनगरचा चांगला आहे. मजा येईल निशांजी या मॅच मध्ये. खूप चांगली टोटल उभारली आहे. अगदी जर पाहिलं तर धावसंख्या चांगली पाहायला मिळाली. वर्तकनगर ठाणे या संघाच्या माध्यमातून चांगली धावसंख्या उभारली गेली. तब्बल जर पाहिलं तर 71 धावा धावफलकावरती आणि 72 धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, तुझं पंख दिले देवाने की झेप सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवेराने, जा ओलांडून अडथळे सारे.
या मॅचमध्ये अनेक सारे अडथळे ओलांडून जय श्रीराम उत्तन संघाला आगेकूच करायचं आहे, त्यामुळे चांगलीच बॅटिंग करावी लागेल. कारण जर पाहिलं तर 71 धावा धावफलकावरती आणि 72 धावाचं टार्गेट सेट केलं आहे. आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपण 2 दिग्गज समालोचकांना आमंत्रित करूया. एका बाजूला प्रमोदजी शेडगे सर आणि एका बाजूला मनीषजी पाटील सरांना आपण पाहणार आहोत. फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस येतो. तू चंद्र गावात क्रिकेट सामने तो भरवितो. समाजानं सर्व एकत्र घेऊन घेतलंय भगवनी. धन्यवाद अक्षय साठ, धन्यवाद निशांतजी पाटील. आपण आता सेकंड इनिंगमध्ये जातोय, पोचतोय. 72 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आणि ते 30 चेंडूंमध्ये पूर्ण करायचं आहे जय श्रीराम उत्तन या संघाला. पहिल्या डावामध्ये श्री गणेश विरार वर्तकनगर या संघाने चांगला खेळ सादर करताना 71 धावांचा डोंगर उभा केलेला आहे, ज्यामध्ये राहुलचं योगदान 39 धावांचं आणि त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये हेमंत सोनावणे यांचं 11 धावांचं आणि विकीचं नाबाद 11 धावांचं योगदान राहिलेलं आहे. आणि ओव्हरऑल बाकी फलंदाजांना तितका सूर गवसला नव्हता. आपण गोलंदाजीचं पृथक्करण जर पाहिलं तर मॅकमिलन गोविंद यांनी हॅट्रिक पूर्ण केली, जी या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक राहिलेली आहे. आणि त्याचमुळे त्यांच्याच दबदबा, त्यांच्या षटकाचाच दबदबा फक्त पहिल्या डावामध्ये आपण पाहिला. बाकी ओव्हरऑल फलंदाजांनीच चांगली या ठिकाणी झेप घेतली होती धावांना वेग देण्यासाठी. चला 2 बॅटर्स मैदानात पटवून द्यायचा. बिपिन भाई यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय जय श्रीराम उत्तन आणि एका बाजूला श्री गणेश विरार वर्तकनगर संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. एक चांगला क्रिकेटचा खेळ, प्रेक्षकांची वाट पाहतोय ॲज एक्सपेक्टेड ॲज ऑलवेज. हे दोन्ही संघ नेहमीच चांगलं क्रिकेट खेळण्यासाठीच ओळखले जातात. समालोचन कक्षामध्ये जॉईन झालेले आहेत सुपरस्टार कॉमेंटेटर, पालघर जिल्ह्यातील सर्वांना हवा असा असलेला आवाज, प्रमोदजी शेडगे. आपलं सरसे स्वागत आहे. सामना चांगला रंगेल, यात कुठलंच जुमत नाही. 72चं टार्गेट 30 मध्ये पूर्ण करायचं आहे जय श्रीराम उत्तनला. थँक्यू व्हेरी मच मनीषजी पाटील, अक्षयजी साटम, निशांतजी पाटील, आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. साहिब चषक 2024 आपण पाहत आहेत. दुपारचं सत्र, सेकंड राऊंडची एकंदरीत पहिल्या फेरीतील हा थर्ड मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिला हाफ क्लिअर आपण केला, त्यामध्ये जय महाकाल मालजीपाडा संघाने अप्रतिम 2 सामने जिंकत अंतिम 8 मध्ये यांनी प्रवेश नोंदवला गेला. तर एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे या स्पर्धेने सातत्यपूर्ण दर्शवून गेलंय. कारण मनीषजी पाटील, काही स्पर्धा येतात, काही बंद पडतात. 1 वर्ष 2 वर्ष, मॅक्झिमम 3 ते 5 वर्ष आपण पाहिलेत. परंतु अशा प्रकारच्या अव्यातपणे आणि अविरतपणे स्पर्धा होणं फार मुश्किल असतं. परंतु मोहनदादा पाटील कितीही अडचणी आल्या, कितीही मात्र या ठिकाणी खडतर प्रवास करावा लागला, तरी सुद्धा मात्र त्याची जाणीव ही सातत्याने त्यांना पाहायला मिळते. कारण आपल्या आयुष्यात त्यांनी मात्र खूप खडतर प्रवास पाहिलेले आहेत. जे दिवस गेले ते विसरून मात्र नव्याने सुरुवात करताना आपण त्यांना सातत्याने पाहिलं. आज कधीही कोणताही मात्र नागरिक गेल्यानंतर त्यांच्या घरी हा खाली हात परत कधीच आलेला नाही आहे, हे मात्र डेफिनेटली आपण सातत्याने पाहिलंय. आणि त्याच करता मात्र एक आपण पाहत आहे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण सातत्यपूर्ण पाहिलं जातं. आणि आज शून्यातून विश्व निर्माण करण्याची खरी मजा आहे ना, ती आयत्या पिठावर रेषा ओढण्यात कधीच मजा नाही आहे. आणि तेच व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्यासमोर निलेशजी म्हात्रे असतील, आर.के. दादा असतील, भूषणजी पडवळे असतील, नितीन पाटील असतील, ही संपूर्ण जी मंडळी आहे त्यांनी मात्र खूप चांगल्या प्रकारचा द ग्रेट मराठा परिवार हा परिवारासारखा मात्र सांभाळण्यात ज्यांनी यश संपादन केलंय असे मोहनदादा पाटील आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे शिल्पकार, आन बान शान मान सन्मान म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. मनीषजी पाटील 72 धावांचं लक्ष म्हणजेच एक भलं मोठं लक्ष या ठिकाणी समोर ठेवण्यात आलेलं आहे. आणि ही स्पर्धा आज प्रत्येक घराघरामध्ये पोचली जाते. प्रत्येकाला वेड लावणारी ही स्पर्धा खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं टायटलच आहे साहिब चषक 2024. रवी बुंबक एक अतिशय वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो आणि एक सुंदर गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आपण पाहू शकाल. रवी बुंबक वसेफाटा, ज्या वेळेला मुफास 11 वसेफाटा चषक झाला त्या ठिकाणी रवी बुंबक प्रोफेशनल खेळाडू म्हणून
त्याची वर्णी लागली होती आणि तिथे सुद्धा एक चांगली गोलंदाजी करण्यात यश मिळालं. तोच रवी बुंबक, एक सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राहणीमान आणि उच्च विचार त्याच्या माध्यमातून डेफिनेटली आपण गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून पाहत असतो. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. बेस्ट ऑफ बोथ टीम, दोन्ही संघांचा ऑल द बेस्ट. पहिल्याच बॉलवर मॅकमिलन गोविंद पॅटर्न शॉट खेळत असताना सरळ चेंडूला पाठवलंय. 6 धावन करता त्या लहान मुलाने 2 हात डोक्यावर दिलेत, म्हणजेच 2000चं पारितोषिक मात्र या ठिकाणी सुटलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल मनीजी पाटील, वारंवार आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो की जेल सुटल्यानंतर खेळाडूंची डोक्यावर हात येतात, परंतु आता प्रेक्षकांचे हात सुद्धा डोक्यावर जात आहेत. 2000 रुपयाचा तो प्रश्न आहे आणि त्यामुळे ते तर साहजिकच तुम्हाला पाहायला मिळेलच. आणि आपण आता उल्लेख करूया जय श्रीराम उत्तन या संघाचा. मोठ्या धावसंख्येला चेस करण्यासाठी या संघाला ओळखलं जात आहे आणि सुरुवात तशीच पाहायला मिळते. भन्नाट सुरुवात मॅकमिलन गोविंदची. पहिल्याच बॉलवर रवीच्या विरोधात खेचलाय एक दमदार षटकार. खूप चांगला फटका होता, पुलचा फटका, अगदी नेत्रदीपक पॉवरफुल पाहायला मिळाला. मॅकमिलन गोविंदची हीच खासियत राहिले, स्पेशालिटी राहिले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, आउटसाइड द लेग स्टंप. विशाल नाईक सर वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा करत असताना आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 7 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावर. रवी बुंबकवर थोडंफार कुठेतरी प्रेशर या ठिकाणी आपण जाणवताना पाहायला मिळालं. या अगोदर आपण आर.के. दादांना पाहायचो वर्तक नगर, म्हटलं की आर.के. दादा यांची एंट्री ही कायमस्वरूपी राहायची, परंतु आता जर आपण पाहिलं तर श्री गणेश विरार पुरस्कृत वर्तक नगर असं मात्र यावेळेला टायटल पाहायला मिळतं. ऑन साइडला जबरदस्त पिक केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट, सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लास, क्वालिटी षटकार. वॉच अ इम्पॅक्ट बाय मॅकमिलन गोविंद आणि तो सुद्धा रवी बुंबकच्या समोर. वर्तकनगर एक्सप्रेस या नावाने ज्यांना ओळखलं जाते त्या एक्सप्रेसला कुठेतरी लाल दिवा लावण्याचं काम मॅकमिलन गोविंद करतात. धावसंख्या झाली 13. अजून एक षटकार येईल का? यावेळेला टप्पापर्यंत चेंडू निघून जातोय, बाउन्स मिळाला आणि विशाल नाईक या ठिकाणी एक्झॅक्टली त्या ठिकाणी ऑब्झर्व केलं गेलं की बाउन्स मिळतोय. फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून कोणत्याही संघाला रिव्ह्यू नाही आहे. अंपायर्स कॉल फक्त त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. फर्स्ट वॉर्न सुद्धा केलं गेलंय, लेफ्ट केलं होतं, एक्झिट केलं होतं या बॉलला आणि रवी बुंबक जाणतोय की थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करेल आणि त्यासाठी उसळत्या चेंडूला खेळू शकणार नाही मिस्टर मॅकू. संघाची धावसंख्या 13. पुन्हा एकदा या वेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक करण्याचा मनसुबा बाळगला होता. व्हाईट बॉलचा इशारा. या षटकामध्ये 2 वेळा विशाल नाईक सर वळालेत. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून या ठिकाणी आपण पाहत आहेत विशाल भोईर जे गुणलेखकाचा लेखाजोगा स्वीकारत असताना संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ, एकंदरीत आपण 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि तिथे कोणती चूक करणार नाहीये. खूप चांगला झेल टिपला गेला डाव्या साईडला येऊन. या वेळेला प्रेझेन्स ऑफ माइंड, कॉन्सन्ट्रेशन, जजमेंट, हातांची ओंजळ आणि परफेक्ट टाइम या वेळेला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाचं कोणतीही चूक न करताना मॅकमिलन गोविंदला पाठवलं. झेल करवी फलंदाज बॅक टू द डगआउट, गॉन. थँक्यू. प्रतिस्पर्धी संघाचे कमजोर दुवे शोधणे हे तुमचं काम आहे आणि तेच रवी बुंबक करताना पाहायला मिळाला. पहिल्या 2 चेंडूवर उत्तुंग फटकेबाजी मॅकमिलन गोविंदची पाहायला मिळाली आणि त्याचमुळे तो आता आक्रमकतेच्या जोरावर खेळतोय. तेच ओळखताना एक बाउन्सर त्याने हाताळला, त्यानंतर पुन्हा एकदा बॉलला जो आता हाताळला होता तो देखील बाउन्स होता आणि त्या बॉलला खेळताना पुन्हा एकदा ॲग्रेशन मॅकमिलन गोविंद यांचं पाहायला मिळालं. बॅटची लिडिंग एज, बॉल मागे, किरणने तो झेल टिपलेला आहे आणि फलंदाज या ठिकाणी पहिला बाद झाला. मॅकमिलन गोविंद धक्का क्रमांक 1 जय श्रीराम उत्तन. किरणने खूप चांगला जजमेंटने झेल टिपला गेला. 14 वर पहिला धक्का या ठिकाणी लागताना पाहायला मिळतोय. 72 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर स्टार्ट मॅकूने खूप चांगली केली होती. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना आपण नेहमीच रवी बुंबकला पाहिलंय, परंतु इथे उसळत्या चेंडूला मॅकमिलन गोविंद सारखा खेळाडू जाणतो की उसळत्या चेंडूला कसं खेळायचं.
कारण आत्ताचं क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट झालंय. यूट्यूबच्या माध्यमातून आपण प्रत्येक मॅच कव्हर होताना पाहायला मिळतात, म्हणजेच प्रत्येकाच्या खाणाखुणा या तुम्हाला जरूर जाणताना आपण पाहू शकाल. आणि त्या अनुषंगाने आता गेम प्लॅनिंग केलं जातं, स्ट्रॅटेजी बदलली जाते. हलक्याशा हाताने चेंडूला बाउन्स जरूर खेळला गेला होता. रवी बुंबक डायरेक्ट हिट करण्याचा मनसुबा बाळगला, तिथे कोणतीही धाव येत नाहीये. महेश भालेरावच्या हातामध्ये चेंडू विसावला. षटक क्रमांक पहिलं 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिलं असताना आपण पाहू शकाल मनीष पाटील स्टार्ट अगदी नेत्रदीपक झाली होती, परंतु तदनंतर 3 बॉल 2 वाईट येऊन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करण्याचा या वेळेला जरूर आपण पाहू शकतायत माणस पाहायला मिळतोय. खोलवर चेंडू होता ऑफ साईडला. हलक्याशा हाताने खेळण्याचा मनसुबा ऑन साईडला होता, परंतु चेंडू ऑफ साईडला निघून जातोय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, चेंडूची फेक करेल. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. जय श्रीराम उत्तन भाईंदर हा संघ आपल्याला पाहायला मिळतो, जाऊन पोहोचतोय 16 वर. एका साईडला जर आपण पाहिलं तर मॅकमिलन बाद झाल्यानंतर जस्टिन हा फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवर आलाय. एका साईडला मॅकमिलन टप्पाला आपण पाहू शकाल. मनीष पाटीलला काय म्हणतील, ज्या पद्धतीने आतापर्यंत रवी बुंबकने जी गोलंदाजी केली ती अफलातून आपल्याला पाहायला मिळते. मॅकमिलन सारख्या एक मातबर खेळाडूला त्याने पाठवल्यानंतर थोडासा रिलॅक्स झाला असेल. समटाइम्स यू हॅव टू स्टॉप. कधीतरी तुला थांबावं लागतं. मॅकमिलन गोविंद थांबण्याच्या तयारीत दिसलेच नाही. पहिले 2 चेंडू त्यांनी उत्तुंग खेळले, नो डाऊट अबाउट इट. लांब लचक षटकार तुमच्या वतीने पाहायला मिळाले, पण रवी बुंबक समोर आहे, व्यावसायिक खेळाडू आहे आणि तो देखील तितक्याच प्रामाणिकतेने गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. त्याचमुळे पूर्वार्ध जरी जय श्रीराम उत्तन या संघाच्या नावावर गेला, पण उत्तरार्धामध्ये चमकदार कामगिरी रवी बुंबक यांची पाहायला मिळाली. त्याचमुळे दोन्ही संघांकडून इक्वल कॉन्ट्रीब्युशन पहिल्या षटकाला मिळालेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 16 आणि जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 56 धावांची. बॉल शिल्लक असतील 24 चेंडू 56 धावांची गरज. 24 चेंडू आणि 56 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. म्हणजे 14च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम, कारण घड्याळात 3:25 झालेत आणि इथून आपल्याला अजून 2 सामने कव्हर करायचे आहेत. म्हणजे 5-5 षटकांचे आज सामने, प्रेक्षणीय सामना. पोलीस दलातील कार्यरत असणारे जे API पासून तर आपण पाहिलं HC पर्यंत अशा प्रकारचे खेळाडू या ठिकाणी उपस्थित होते. मोहनदादा पाटील यांच्या वतीने त्यांचं स्वागत सन्मान झाला. ऑन साईडला शफल होऊन खेळला गेला. मॅकमिलन टप्पाच्या खेळीला पूर्ण विराम लागणारच तितक्यात या ठिकाणी झेल धरतीला दान केला जातोय. जीवनदान मिळालं आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 17 धावा. मॅकमिलन टप्पा या फलंदाजाला कमी लेखून चालणार नाहीये, कारण या खेळाडूकडे खूप चांगली गुणवत्ता ठासून भरले. कधीही कोणत्याही क्षणाला अटॅकिंग मोडमध्ये येताना पाहायला मिळतो, कारण या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका, या खेळाडूकडे फार पोटेन्शियल आहे. पियुषने तो कॅच ड्रॉप केला, म्हणजे रनर्स टाइम घ्यायचा आहे की ओरम स्टाईलने घ्यायचं, त्यात विधा मनस्थितीमध्ये तो क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. त्याचमुळे हलकंसं जीवनदान मिळालेलं मॅकमिलन टप्पाला. स्ट्राईक रोटेट झाले, 1 सिंगल मिळाले, धावसंख्या 17. सुरुवात चांगली होणार होती शिवांच्या षटकाची, ज्याला रबाडा या नावाने ओळखलं जातं. आणि आता पाहूया यानंतर 5 चेंडू काय सांगून जात आहेत. 17 धावा, 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉलर तयार. चेंडू जर आपण पाहिला शिवांशचा हा खूपच बाहेर होता. पंच ललित भोईर बंड्या सर व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचली गेली. लेफ्ट हँड बॅटर आल्यानंतर आता प्रत्येकाचं बिग फॅन फॉलोविंग जर आपण पाहिलं तर कालच्याच नाईटच्या स्पर्धेमध्ये ग्रामीण बिग बॅश धमाकामध्ये जगत सरकारने जी फलंदाजी केली ना, प्रिन्स ऑफ कोलकाता, मात्र अप्रतिम आणि संपूर्ण मात्र मैदान त्याच्याच नावाने गजबजलं गेलं होतं. तो कालचा दिवस प्रथमेश ठाकरे आणि जगत सरकारने गाजवला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 धावा. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव. ऑन साईडला फटका चांगला आहे, परंतु चिप शॉट कॅरी करत असताना आपण पाहतायत फलंदाज बॅक टू द पवेलियन. जस्टिन गॉन. पडवले जीव लग यार, हे म्हणत वर्तक दादा खंबीर. थँक्यू. शिवा म्हणजेच राधे यांनी तो झेल टिपलेला आहे आणि जस्टिन यांचा खेळ संपलेला आहे. फक्त 2 धावांचं योगदान जस्टिन यांना देता आलं. जय श्रीराम उत्तन या संघासाठी सुरुवात चांगली करून चालत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये मध्यांतर आणि शेवट सुद्धा आपल्या संघाच्या वतीने करावा लागतो आणि तेच कुठेतरी आता
थोडंसं गणित चुकते टीम जय श्रीराम उत्तन या संघाचा, पण बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, जास्तीत जास्त व्यस्त राहिलेला हा संघ, त्याचमुळे अजूनही काही सांगता येऊ शकत नाहीये. रवीचं षटक थोडंसं मागणं राहिलं, पण त्यानंतर शिवांशने या षटकाची सुरुवात चांगली केलेली आहे. ऑपॉर्च्युनिटी बनवतोय शिवांश आपल्या क्षेत्ररक्षकांसाठी. पहिल्या चेंडूवर तो कॅच ड्रॉप झाला, पण त्यानंतर राधेने खूप चांगला झेल टिपला. दुसरा धक्का बसलेला जय श्रीराम उत्तनला. धावसंख्या 18, 2 गडी बाद. निश्चित स्वरूपात निखिल गोविंद आज या ठिकाणी लवकरात लवकर प्रमोट केले गेले. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर आज दुसऱ्या षटकामध्येच त्याला प्रमोट केलं गेलं. म्हणजे निखिलकडे ते टॅलेंट असावं, आज निखिलला ते टॅलेंट दाखवावं लागेल. अभी नाही तो कभी नाही, कारण या स्पर्धेची उत्कंठा शिगेला पोचलेली असते. यंदाचं वर्ष काय, तर त्या ठिकाणी आपण पाहू शकतात की जबरदस्त एकावेक फॉर्मॅटला संधी दिली. 3 आयकॉन प्लेअर अंतिम 8 मध्ये गेल्यानंतर काय अप्रतिम चेंडू होता, अनबिलिव्हेबल. अचूक टप्पा आणि भेदक माऱ्याबरोबर उसळत्या चेंडूला खेळू शकले नाहीत. यावरून अचंबित करणारी आणि सरप्राईज करणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. शिवांश, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. पुन्हा एकदा बॉलर तयार. 18 धावा, 2 गडी बाद. शिवांश वय वर्ष फार कमी, परंतु क्रिकेट त्याने खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले. गुडघ्यावर बॅलन्स करत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न निखिल गोविंदचा होता. प्रॉपरली मात्र बॅटचं इलिव्हेशन नव्हतं, चेंडू थोडासा खाली राहिला होता. सिंगल मिळाली. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 19 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॉल फेकून झालेत. ते 4 बॉलचा आतापर्यंत काही संपन्न झालाय. 72 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर पहिले 2 बॉलवर 2 षटकार मॅकमिलन गोविंदच्या बॅटमधून आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये हीच चर्चा चालू होती की मॅकमिलन गोविंद आज मात्र या ठिकाणी रवी बुंबक सारख्या गोलंदाजाला सोडणार नाही. परंतु रवी बुंबकने पुन्हा एकदा कमबॅक केलं आणि प्रेक्षकांना त्याचं उत्तर मिळालं की हो, रवी बुंबक एक चांगला गोलंदाज आहे. सरळ बॅटचा बॅक टू द बॉलर हेड खेळला गेलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड एकदा वर्जित केली जाईल. तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. पूर्वी 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळेल. विकी त्या ठिकाणी पुढे सरसावला गेला. 21 धावा फलकावर. म्हणजे काय म्हणतील, ज्या पद्धतीने सुरुवात 2 बॉलवर खूप चांगली झाली होती आणि तदनंतर थोडीशी पडझड पाहायला मिळते. तुमच्याकडे गुणवत्ता आहे, त्या गुणवत्तेला तुम्हाला योग्य त्या पद्धतीने वापरावं लागेल. तीच गुणवत्ता फलंदाजांची पाहायला मिळते, पण गोलंदाज देखील तितक्याच ताकदीने गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. बॉल थोडासा राईज झाला, ऑनसाईडला आडव्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न मॅकमिलन टप्पाचाच जातोय. हा डॉट बॉल खूप चांगली वापसी पाहायला मिळते. श्री गणेश विरार वर्तकनगर या संघाची धावसंख्या झालेली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा, 2 गडी बाद. 2 षटकांचा एकंदरीत खेळ, 21 धावा, 2 गडी बाद अशी यावेळेला स्थिती पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना 71 धावा फलकावर लगावल्या श्री गणेश विरार पुरस्कृत वर्तकनगर या संघाने. आणि त्याच्या अगेन्स्ट आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जय श्रीराम उत्तम टीम जाऊन पोहोचते 21 वर. काल आपण 70 ग्रामीण धमाकामध्ये आपण गेल्यात आणि त्या ठिकाणी एक गोष्ट अधोरेखित करणारी राहिलेली आहे. जर आपण वेळेवर उपस्थित राहिला नाही तर बक्षिसांची रक्कम कपात केली जाणार आहे. तर या कॉन्सेप्टबद्दल प्रमोदजी आपण काय सांगाल, कारण ते खूप महत्त्वाचं आहे, कारण संघ वेळेत येत नाहीये आणि अशा वेळेला बक्षिसांच्या रकमेमध्ये कपात करणं हा निर्णय रास्त आहे. निश्चित स्वरूपात हा निर्णय जो होता तो मात्र डीडी स्पोर्ट्स भिवंडी पिनारच्या टुर्नामेंटपासून अंडर-24चा जेव्हा कन्सेप्ट आला तिथून मात्र चंदू सरांनी सांगितलं की या नियमाला मात्र जर आपण दुजोरा दिला तर कदाचित तिथून मात्र तो प्रवास सुरू राहील. आणि अंडर-24चा हा जो कन्सेप्ट होता तो सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने फुलला आणि तोच मात्र कन्सेप्ट गेल्या वर्षात बिग बॅश प्रथमच संकल्पना पाहायला मिळाली आणि यंदाच्या वर्षात ग्रामीण बिग बॅश धमाका ही सेकंड टाइम आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच कन्सेप्ट चांगला आहे. 18 बॉल 51 धावेची आवश्यकता. सुशीलाबाई राजाराम पाटील यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. नितीन पाटील यांच्या त्या मातोश्री आहेत आणि त्यांनी 5,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला दिलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे त्यांची देखील माया या स्पर्धेवर राहिलेली आहे. तर सुशीलाबाई पाटील यांचं मी करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेनिमित्त. दरम्यान धावसंख्या पोहोचलेली आहे 22 धावा फलकावर पाहायला मिळते. 2 गडी बाद. अतिशय सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. नितीनजी पाटील यांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. मोहनदादा पाटील यांच्या वतीने सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 22 वर 2 धक्के, 2 षटक कंप्लीट. आता येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये 50.
आणि त्याच निमित्त आपण पाहिलं तर नितीन पाटील यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्वर्गीय राजाराम भास्कर पाटील स्टँड देखील तुम्हाला अगदी मुख्य म्हणजे समोर पाहायला मिळते. प्रमोदजी खूप चांगला सामना रंगणार आहे. रवी बुंबक यांची सुरुवात थोडीशी अडखळ झाली पण त्यांनी नंतर पूर्ववत येण्याचं एक प्रामाणिक काम केलेलं आहे आणि त्यानंतर आता निखिल ज्यांचा एक चांगलं क्षेत्ररक्षणाचा नमुना आपण पहिल्या डावामध्ये पाहिला, आता ती भूमिका बदलावी लागेल. आता फलंदाजी या भूमिकेमध्ये निखिल याने यावं लागेल. मॅकमिलन टप्पा अजूनही कसोशीचे प्रयत्न करतात पण त्यांना सुद्धा धावांची साथ मिळत नाही. धावसंख्या 22 झाले. हलक्याच्या हाताने चेंडूला लेटकट खेळला गेला होता. चेंडूला येऊन दिलं. निखिल गोविंदला माहिती आहे इथून जर आपण हवेच्या अगेन्स्ट खेळलो तर डेफिनेटली जोखीम पत्करण्याऐवजी फक्त आपण सिंगल या वेळेला देऊन आपण नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज आपला साथीदार मॅकमिलन टप्पाला या ठिकाणी स्ट्राईक एंडकडे आणणं फार गरजेची गोष्ट राहील आणि तेच मात्र या ठिकाणी दर्शवत असताना 23 धावा 2 गडी बाद 49 धावेची आवश्यकता आहे. आता विजयासाठी जय श्रीराम उत्तन टीमला गोलंदाज रवी बुंबक, वर्तकनगर एक्सप्रेस आणि अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा लेंथ ऑन लाईनचा राजा. प्रतिम बाहेर निघणारा हा चेंडू, असं वाटलं मॅकमिलन टप्पाला की चेंडू अलगत बॅटवर येईल परंतु खेळपट्टी ही जर आपण पाहिली तर सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे. इथे खऱ्या अर्थानं मनीजी पाटील कस लागतो जेव्हा सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असते. तुम्हाला कौशल्य हे मात्र सातत्याने दाखवता येत नाही आणि जेव्हा मातीची खेळपट्टी असते तेव्हा तुम्हाला भरपूर कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त होताना पाहायला मिळते. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. शफल झाले, बॉडमॅनचा उपयोग केला, क्लास क्वालिटी दर्जाचा फॅब्युलस षटकार. थँक्यू. प्रभोजी शेडगे, जर आपण पाहिलं तर एक पाऊल तुमचं क्रिकेटच्या मैदानात चुकलं तर प्रतिस्पर्धी संघाचा मोठा फायदा होतो आणि हा फायदा 6 धावांचा झालेला आहे. जय श्रीराम उत्तन या संघाचा मॅकमिलन टप्पा आता बहरात येण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या वतीनं धावसंख्येला वेग मिळतोय. धावसंख्या पोहोचते 29 वर. 29 रन्स. 29 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार रवी बुंबक. आता मात्र उसळता चेंडू बाउन्स मिळाला. मॅकमिलन टप्पा जबरदस्त टप्पा पडल्यानंतर जो बाउन्स मिळतो ना तो मात्र नॅचरल बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच गुडलेन स्पॉटवरून चेंडू यावेळेला पिच होतो. पिच झाल्यानंतर अचानक उसळी घेतो त्यावेळेला हा नॅचरल बाउन्स म्हणून गणला जातो आणि त्याच अनुषंगाने रवी बुंबक एकच धाग्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. परंतु मॅकमिलन टप्पाचा हा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. जजमेंट चुकले त्या ठिकाणी आणि पाहता पाहता बॅकअपसाठी येणारा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फेकी करेल. तत्पूर्वी 2 धावा आणि तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केली जाते. या तिहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 32. म्हणजेच इथून सामना बॅलन्सिंग आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहू शकतायत 13 आणि 13 बॉल मध्ये विजयासाठी 30-40 धावांची एकंदरीत आवश्यकता असेल. 13 बॉल 40. कॅन बी कॅनॉट बी, चॉईस इज युअर्स. आणि या ठिकाणी आपण जिंकण्याचा उद्देश घेऊन आलेला असताना तसे फटके येणं आवश्यक आहे. चला RK अर्नाळा आणि वसई चॅम्पियन्स दोन्ही संघांनी टॉससाठी तयारीत राहायचं आहे. टॉस बॉक्समध्ये वसई कोळीवाडा आणि RK अर्नाळा दोन्ही कॅप्टन्सने टॉससाठी तयारीत राहायचंय. आपण करूया टॉस बॉक्समध्ये. स्वीप करायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. शॉट फाईन लेगला आणि त्या ठिकाणी अपील झाली. अपील स्वीकारली. फलंदाज कॉड बिहाइंडच्या स्वरूपात बाद. निखिल बॅक टू पॅव्हिलियन. या आपण टॉस त्या ठिकाणी लगेच करणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन विकास धसगर अर्थात चिका या ठिकाणी उपस्थित झालेत. जे फायनलिस्ट झाले अप्रतिम साखरेच्या मैदानात एकविरा चषक रुपेशजी नरेश पाटील यांची ती स्पर्धा नुकतीच पार पाडली गेली आणि 11 तारखेला ते चॅम्पियन्स बनले आणि अतिशय सुंदर खेळ मात्र आपण पाहू शकलात. इंदुमती स्मृती अर्नाळा अथर्व पाटील यांचा संघ होता. या चला टॉस आपण लगेच करणार आहोत. चला या टॉस आपण करणार आहोत. स्थिती अशी आहे, लक्षात घ्या 18 बॉल आणि 40 धावा, एकंदरीत 12 बॉल आणि 40 धावा, क्षमस्व 12 बॉल आणि 40 धावा. चला मी श्रीमती सुशीलाबाई पाटील आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. या नितीन पाटील यांच्या मातोश्री आहेत आणि नेहमीच क्रिकेटवर आणि या द ग्रेट मराठा परिवाराच्या कर्तृत्वावर त्यांच्या शिवाय असतं तर मी सन्माननीय मोहन रवींद्र पाटील साहेबांना विनंती करतो आपण देखील जॉईन व्हायचं आहे. तर वसई कोळीवाडा आणि एका बाजूला असणार आहे तो म्हणजेच
RK अर्नाळा. द ग्रेट मराठा तुम्हाला नाण्याच्या एका बाजूला पाहायला मिळेल आणि साहेब चषक नाण्याच्या दुसऱ्या बाजूला. या दोघांपैकी तुम्हाला कॉल द्यायचा आहे. वसई कोळीवाडाचे कॅप्टन कॉल देतील. कॉइन स्पिन. साहेब चषक असा कॉल आणि नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजे टीम वसई कोळीवाडाने. निर्णय फक्त आपण घेणार आहोत कारण मॅच ऑन आहे. निर्णय काय असेल क्षेत्ररक्षण करू. चला ऑल द बेस्ट. दोन्ही संघात शुभेच्छा देणार आहोत. वसई कोळीवाडा या संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि फलंदाजी करायची आहे RK अर्नाळा. जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये ऐकूया आवाज प्रमोदजी शेट्टी यांचा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच मनीजी पाटील. साहेब चषक 2024 टॉस बॉक्स प्रेझेंटेशन बॉक्स आपण पाहत आहेत. आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा स्वर्गीय जगन्नाथ मोरेश्वर म्हात्रे तांडेल साहेब स्टँड हा सुद्धा आपण पाहू शकाल. यस व्हाईट बॉलचा इशारा आला. इथून धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास फार महत्वाची भूमिका असणार आहे. मोरेश्वर या ठिकाणी उपस्थित झालेत. आयवन यांना आपण पाहत आहेत. रवी वाघमारे 32 धावा 3 गडी बाद. फोर्स केले बॉलला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. मोठा गॅप आहे. गॅप शोधलाय. बॉल जाईल थेट सीमारेषा पार. हेच तर आवश्यक आहे जय श्रीराम उत्तन या संघाला. तेच मिळते चौकार. चालत नाही. होईल कितीही कठीण आव्हान असू द्या आम्ही करण्याची तयारी आहोत. तर तेच आता लक्षात ठेवायचं आहे जय श्रीराम उत्तन या संघासाठी. नेक्सन मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेल्या नेक्सनच्या साथीनं आपण पाहतोय मॅकमिलन टप्पा यांचा खेळ खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. जय श्रीराम उत्तन या संघासाठी धावसंख्या 37 झालेत. गोलंदाजी मार्कवर विकी आपण पाहतोय. चांगला लेग कटर विकी यांच्याकडे आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा पिचिंग झोन त्यांनी पकडून ठेवलेला आहे आणि त्यानंतर ऑफस्टमच्या बाहेरच बॉल रोटेट होतोय. खूप चांगली वापसी या ठिकाणी आपण म्हणू शकतो श्री गणेश विरार वर्तकनगर या संघाकडून विकी करताना पाहायला मिळालंय. सुरुवात त्यांच्या वतीने चांगली झाली होती. विकेट त्यांना मिळाले. त्यानंतर चौकार आला आणि त्यानंतर डॉट बॉल. विकी पुन्हा एकदा रिपिटेशन ऑफ प्रिव्हियस डिलिव्हरी. लेग कटरला ओळखताना बॉलला पिक करताना थोडेसे कमी पडतात फलंदाज मॅकमिलन टप्पा आणि जितके जास्त डॉट बॉल तितकी पराभवाची शक्यता वाढणार आहे जय श्रीराम उत्तन संघासाठी. खूप चांगले यावेळेला आपण पाहत आहेत. डॉट बॉल यावेळेला आपण पाहू शकताय. 37 धावा 3 गडी बाद झालेत. एक अतिशय सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. ओमकार कदम वेलकम. एक अर्नाळ्याचे मेंटॉर म्हणून खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात आणि काम बजावतायत आणि एक चांगला स्वभावाचे धनी मात्र यावेळेला पाहायला मिळतात. यस व्हाईट बॉल. ललित भोईर बंड्यासर त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38 वर म्हणजेच इथून आतापर्यंत 34 धावांचा प्रवास असणार आहे. बॉल आहेत तुमच्याकडे 9 बॉल 34. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलंय. आता जमिनी फटक्यांची तितकीशी गरज नाहीये. एअर स्ट्राईक करावं लागेल आणि त्यासाठी ती तयारी पाहायला मिळत नाही. गोलंदाज खूप चांगल्या दर्जाची प्रभावी गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. फलंदाजाला मोठे फटके खेळण्याची संधी मिळत नाहीये. धावसंख्या 39 धावा. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पुन्हा एकदा बॉल तयार. विकी सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. खूप चांगली गोलंदाजी. विकेट टेकर गोलंदाज आणि प्रत्येक जण आता मनीष जी पाटील जेव्हा ॲज अ प्लेअर म्हणून तो बनतो तेव्हा त्याला 3 फॉर्मॅटमध्ये जागा मिळते. एकूण 4 फॉर्मॅटमध्ये जागा मिळते. यष्टीरक्षक, ॲज अ फिल्डर, ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर. आणि आता फलंदाजीची भूमिका नेक्सनला स्पष्ट करायची आहे. बॅटच्या टोला कनेक्शन. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल. बॉलवर नेक्सनचा कॉल होता स्वीकारलाय. मॅकमिलन टप्पाने 2 धावा मिळत आहेत. 2 धावांचे होते बळ. धावसंख्या पोहोचते ते म्हणजे 41 आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 31 धावांची आणि बॉल शिल्लक असणार आहेत 6 चेंडू 31 धावांची गरज आहे. कठीण आहे पण अशक्य नाही. पण त्यासाठी तयारी पाहायला मिळेल का जय श्रीराम उत्तम या संघाची पाहूया. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 41 धावा. आता शेवटचं 1 षटक बाकी आहे आणि ते षटक हाताळण्यासाठी किरण तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळणार आहेत. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिन अटॅक त्यांच्या वतीनं नेहमीच या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रभावित करणारा राहिलेला आहे आणि त्याच पाहूया या सामन्यामध्ये या शेवटच्या षटकावर कसं काम होतंय श्रीराम उत्तन या संघाकडून, कसं काम होते श्री गणेश विरार वर्तकनगर या संघाकडून. आणि अजूनही म्हणतात ना की उत्सवा अगोदर आनंद व्यक्त करू नका. अजूनही सामना काय जिंकलेला नाही वर्तकनगर संघाने. सुरुवातीचे 3 चेंडू खूप महत्वाचे असतील जय श्रीराम उत्तन या संघासाठी. त्या पहिल्या 3 चेंडूंवर जर अधिराज्य गाजवलं तर हा सामना पाहायसाठी प्रेक्षकांची गर्दी वाढू लागेल.
डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतो. 4 षटकं झाले. चला स्पीडअप करा जरा गेम प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. किरण बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म अराउंड द विकेटनं सज्ज आहेत. अटॅकिंग अप्रोच मॅकमिलन टप्पाचा. फुल टॉस बॉल ऑन साइडला उडवलंय क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला. मॅकमिलन टप्पा फुल टॉस बॉलवर झेलचीच्या स्वरूपात होत आहेत बाद. टिपलाय झेल राधेरे आणि संपलाय खेळ. मॅकमिलन टप्पाचा विकेट डाऊन. द ग्रेट मराठा चंद्राचा मोहन भाई आमचा. मोहन भाई मोहन दादा गोर गरिबांचा त्राता. मोहन भाई मोहन दादा गोर गरिबांचा त्राता. द ग्रेट मराठा, द ग्रेट मराठा, द ग्रेट मराठा. थँक्यू व्हेरी मच. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 41 धावा. आर.के. अर्नाळा यंदाचा हंगाम जयू मात्र फॉर्म मध्ये असताना पाहायला मिळतो. आता नुकतीच वसई गावमध्ये जी स्पर्धा सुरू आहे त्यामध्ये 47 धावा कुठल्या आणि एक अर्धशतक जर आपण पाहिलं 19 बॉलमध्ये 64 धावा ज्यांनी कुटण्याचा पराक्रम केला गेला. 2 मॅन ऑफ द मॅच त्याच्या नावावर पाहायला मिळतात आजच्या दिवसात आणि तिथून खेळून पुन्हा एकदा या स्पर्धेला ते आलेत. म्हणजेच उत्कंठा ही शिगेला पोचली असेल की आजच्या दिवसभरामध्ये किती धावा येतील याकडे लक्ष असेल. परंतु या ठिकाणी परिपूर्ण मनीजी पाटील संघ कोलॅप्स झालाय. एक्झॅक्टली प्रभूजी आणि पूर्णतः कोलॅप्स होण्याच्या त्या शेवटच्या टप्प्यावर आहे. डेन्झिल आले आणि गेले कधी ते कळलंच नाही. फक्त उपस्थिती त्यांनी दर्शवली आणि मैदानाच्या बाहेर पोहोचलेले आहेत. आणि श्री गणेश विरार संघ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवर किरणच्या खात्यात विकेट जाते. त्यामुळे ब्रेस त्यांच्या वतीने कंप्लीट झालेली आहे. आणि पाहूया आता विकेट हॅट्रिक आज आपण मॅकमिलन गोविंद यांची या अगोदरच्या डावामध्ये पाहिलेली आहे. आणि त्याच पुढच्या डावामध्ये किरण यांच्या वतीनं हॅट्रिक पाहायला मिळेल का? नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत मिस्टर रायनल इतूर. किरण तयार. लेफ्ट आर्म आउट विकेट. हो यावेळेस फुललेनचा बॉल होता ऑन साइडला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल जातोय मागे. शॉट थर्ड मॅनला पंचांचा इशारा येतोय. लेग बाईचा 1 धाव मिळते आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 42 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे आता 3 चेंडू 30 धावा. 3 balls and 30 रन्स रिक्वायर्ड टू विन. नेक्सन पाटील स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहतोय. किरणच्या वतीनं या शेवटच्या षटकाला खूप चांगला न्याय मिळालेला आहे. स्पिन अटॅक जरी असेल पण एक तंतोतंत अभ्यासपूर्ण गोलंदाजी. फुल टॉस बॉल 2 पायांच्या मधून बॉल मागे. विकेट किपरला बीट करून आणि त्या ठिकाणी शॉर्ट स्टॉपला बीट करत बॉल मागे जातोय. पण बॉल थोडासा कमी गतीचा. एक बाईची धाव मिळेल. एका धावेची वर धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 43 या आकड्यावर. 43 रन्स ऑन बोर्ड. आता औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये. आता 29 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी आणि बॉल शिल्लक आहेत जवळपास 2 चेंडू 39 धावांची गरज. किरण तयार अराउंड विकेटनं. यावेळी सरळ बॅटने खेळलंय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा पुढे होता, थोडासा मागे सरकलाय पण झेलसाठी त्याची तयारी पाहायला मिळाली नाहीये. हेमंत हे सुद्धा उत्कृष्ट गोलंदाज आहेत पण आता श्री गणेश विरार या संघामध्ये गोलंदाजीची भरमार आहे. त्यामुळे हेमंत थोडेसे बॅकफुटला थांबले. एका चेंडूची आता आपण वाट पाहूया या सामन्याच्या निकालासाठी आणि निकाल लागलाय. सामना जिंकलेला आहे श्री गणेश विरार या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन श्री गणेश विरार. अभिनंदन. हार्ड लक टीम. जय श्रीराम. उत्तम. जाऊया आपण थेट प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी वितरित केला जाईल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार.